हाय हॅलो नमस्कार मित्रमंडळींनो, तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करता पण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करून पण तुम्हाला आतापर्यंत हे कळालं नसेल की नक्की व्हिडिओजला व्ह्यूज का येत नाही। तुम्ही काय करता, परफेक्ट थंबनेल, परफेक्ट टायटल आणि परफेक्ट डिस्क्रिप्शन ॲड करता, तरी पण तुमच्या व्हिडिओजला जर तुम्ही अपलोड केल्यानंतर बघितलं 12 ते 13 तासांनी तर तुमच्या व्हिडिओजवरती कुठेतरी 40 ते 50 व्ह्यूज आलेले असतात। आता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघितले तर मी एकदम टाइमपास टॉपिकवरती जरी व्हिडिओ टाकला तर कमीत कमी 1000च्या वरती व्ह्यूज हे गेलेले असतात। आणि एखादा तुम्ही व्हिडिओ बघा की तो व्हिडिओ काय होऊन गेलेला असतो, यूट्यूबकडून व्हायरल पण झालेला असतो। मग असं का होतं की माझे काही व्हिडिओज व्हायरल पण होता किंवा एखादा टाइमपास टॉपिक जरी असला तर त्याला 1000च्या वरती व्ह्यूज जातात। तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजला काय करते, प्रमोट करते। मग आता तुम्ही काय करता, व्हिडिओ अपलोड करता पण व्हिडिओला प्रमोट करायचं विसरून जाता। मग तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करता तर व्हिडिओ अपलोड करताना नक्की तुमच्या व्हिडिओला प्रमोट कसं करायचं, की त्यामुळे काय होईल, तुमच्या व्हिडिओजला नक्कीच जास्त व्ह्यूज येतील। त्यामुळे तुमचा चॅनल पण लवकरात लवकर ग्रो होईल आणि तुम्ही लवकरच एक सक्सेसफुल यूट्यूबर बनाल। तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली त्यांच्या चॅनलवरती भेट द्यायची आहे। चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काय करायचे आहे, पूर्ण बघायचे आहे। व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। आपण आपल्या चॅनलवरती काय करत असतो, असे जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरचं फ्रीली प्रमोशन करत असतो की ज्यामुळे काय होईल, त्यांच्या चॅनलला जास्तीत जास्त मदत होईल। जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी माझं YT स्टुडिओ ओपन करत आहे। YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर माझे सबस्क्रायबर आहे जवळपास 9087 सबस्क्रायबर। त्यानंतर मी कंटेंट ऑप्शनवरती जाते। कंटेंट ऑप्शनवरती गेल्यानंतर व्ह्यू ऑल ऑप्शनवरती जायचं आहे। व्ह्यू ऑल ऑप्शनवरती गेल्यानंतर सॉर्ट बायमध्ये मी काय करते, मोस्ट व्ह्यू व्हिडिओवरती क्लिक करते। तर बघा, इथे तुम्हाला दिसत असेल की माझे काही व्हिडिओज काय गेलेले आहे 50,000च्या वरती पण काय गेलेला आहे, व्हायरल झालेला आहे यूट्यूबकडून। मग जर माझे सबस्क्रायबर 10,000च्या आत आहे, आता हे व्हिडिओ कधी व्हायरल झालेले आहे की ज्या वेळेस माझ्या चॅनलवरती 2 ते 3,000 सबस्क्रायबर होते। मग तुम्ही विचार करा, 2 ते 3,000 सबस्क्रायबर असताना जर माझे व्हिडिओ 50,000च्या वरती जात आहे, तर नक्की मी कोणत्या सेटिंग केलेलं आहे किंवा व्हिडिओ कशा पद्धतीने प्रमोट केलेला आहे की ज्यामुळे काय झालेलं आहे, माझे व्हिडिओ काय झालेले आहे, व्हायरल झालेले आहे। मग नक्की तुम्हाला पण त्याच सेटिंग करायची आहे किंवा त्याच पद्धतीने काय करायचं आहे, तुमचा व्हिडिओ प्रमोट करायचा आहे की त्यामुळे काय होईल, लवकरात लवकर काय होईल, तुमचा चॅनल हा ग्रो होईल। आता बघा, मी एक माझा काय करते, व्हिडिओ ओपन करते। व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की माझ्या व्हिडिओचा जो व्हिडिओ परफॉर्मन्स आहे, जवळपास रँकिंग बाय व्ह्यूजमध्ये हा व्हिडिओ काय आहे, टॉपला आहे। का बरं टॉपला आहे, तर हा व्हिडिओ मी प्रमोट केलेला आहे। मग कोणत्या पद्धतीने प्रमोट केलेला आहे बघा, तर व्ह्यूज आहे जवळपास 66,000 व्ह्यूज आलेले आहे आणि इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट आहे जवळपास 5.5%। ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे जवळपास 3.25 मिनिट। तर बघा, सगळे जे ॲरो आहे ते ॲरो ग्रीन दाखवत आहे। मग हे 3 ॲरो ग्रीन असल्यामुळे हा माझा व्हिडिओ काय झालेला आहे, जास्तीत जास्त व्हायरल झालेला आहे। बघा, आता कधी कधी काय होतं, आपल्या एखाद्या व्हिडिओजला कमी व्ह्यूज येतात। आता तुम्ही म्हणता माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही, मग तुम्ही तुमचा तो व्हिडिओ ओपन करून बघा। व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल की तुमचे जे हे 3 ॲरो आहे, हे तिन्ही ॲरो ग्रीन नसणार आहे। कोणता तरी एक ॲरो काय असणार आहे, ब्लॅक किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनने असणार आहेत, ग्रे सिम्बॉलमध्ये। मग तुम्हाला ते तिन्ही ॲरो ग्रीन कसे करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्यामुळे काय होईल, तुमचा व्हिडिओ पण प्रमोट होईल आणि तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल पण होईल। मग आता त्याआधी बघा, माझा एक व्हिडिओ काय झालेला नव्हता, व्हायरल झालेला नव्हता, तर मी त्याला प्रमोट कसं केलं एक्झॅक्ट। मग मला नंतर चूक लक्षात आली की हा व्हिडिओ माझा व्हायरल का झालेला नाही। किंवा आता तुम्ही बघू शकता, रेग्युलरली माझ्या व्हिडिओजला 2 ते 3 महिन्यापूर्वी किंवा 1 महिन्याआधी खूप चांगले व्ह्यूज येत होते। जवळपास कोणताही व्हिडिओ टाका 10 ते 12,000 येत होते, पण सध्या काय झालेलं, 2,000, 3,000 किंवा 1,000 असे व्ह्यूज येत होते। मग मला कळत नव्हतं की नक्की माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज का येत नाही। मग त्यावेळेस आता तुम्ही बघू शकता, यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याची एक नवीन पद्धत आलेली आहे, एक नवीन मेथड आलेली आहे जी भरपूर नवीन यूट्यूबरला माहीत नाहीये। आणि मी काय करायचे, जनरलीच्या पहिल्या सेटिंग होत्या त्यावरती, आता ठीक आहे मी YT स्टुडिओमध्ये माझ्या चॅनलची कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे, मग मी त्याच भरोशावरती काय करायची, माझी व्हिडिओ अपलोड केलेली। पण ही चूक आता मला लक्षात आल्यानंतर ती चूक मी काय केलेली आहे, करेक्ट केलेली आहे। मी ती तुम्हाला पण सांगणार आहे। पण बघा, त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। व्हिडिओ रिलेटेड छान कमेंट टाईप करायची आहे। आता व्हिडिओ लाईक करण्याचा आणि कमेंट करण्याचा फायदा काय होतो बघा, तुम्हाला भरपूर जणांना माहीत नसेल
ज्यावेळेस तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करता किंवा लाईक करता त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमचे जे चॅनलचे व्हिडिओ आहेत ते चॅनलचे व्हिडिओ काय करतो यूट्यूब माझ्या चॅनलच्या पेजखाली काय करायला लागतो सजेस्ट करायला लागतो. आता जी सेकंड ट्रिक्स आहे ती सेकंड ट्रिक्स ज्यावेळेस तुम्ही ही पहिली ट्रिक्स फॉलो करणार आहात त्याच वेळेस काय होणार आहे तुमची जी सेकंड ट्रिक्स आहे चॅनलवरती व्हिडिओ प्रमोट करण्याची ती काय होणार आहे लागू होणार आहे. तर तुम्हाला पहिली स्टेप फॉलो करायची आहे. त्यानंतर बघा सेकंड स्टेप काय आहे. आता मी माझा एक व्हिडिओ ओपन करते. आता बघा तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दिसत असेल. त्या स्क्रीनवरती जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जे तिन्ही ॲरो आहे ते तिन्ही ॲरो ग्रीन दिसत आहे. तरी पण माझा व्हिडिओ यूट्यूबने व्हायरल केलेला नाहीये. जवळपास त्या व्हिडिओजला फक्त 1300 व्ह्यूज आलेले आहे. मग असं का झालं? त्यावेळेस मला डाऊट आला की कुठंतरी माझ्या सेटिंगमध्ये गडबड आहे किंवा मी व्हिडिओ प्रमोट करण्यामध्ये काहीतरी चूक करत आहे. कारण तिन्ही ॲरो ग्रीन असल्यानं ते यूट्यूब व्हायरल करतो व्हिडिओ. हे तर तुम्हाला पण माहीत आहे, मला पण माहीत आहे. पण व्हिडिओ का व्हायरल झाला नाही? मग त्यावेळेस मी जेव्हा शोध घेतला तर त्यावेळेस जी चूक माझ्या निदर्शनास आली ती मी काय करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहायचं आहे की ज्यामुळे काय होणार नाही तुमची कोणतीही स्टेप काय होणार नाही मिस होणार नाही. तर बघा फायनली मी काय करते माझं आता हा व्हिडिओ आहे या व्हिडिओला काय करते एडिट ऑप्शनवरती जाते. एडिट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला दिसेल बघा यूट्यूबवरती जनरली ह्या पद्धतीने पहिले व्हिडिओ अपलोडची जी प्रोसेस होती किंवा सेटिंग होती ती ह्या पद्धतीने नव्हती, एकदम सिम्पली होती. पण आता यूट्यूबने काय केलेलं आहे त्याला थोडं किचकट करून टाकलेलं आहे की जे नवीन यूट्यूबरला समजायला काय होतं थोडं अवघड होतं. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे बाबा पब्लिक ऑप्शन दिसत आहे व्हिजिबिलिटी. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे व्हिजिबिलिटी पब्लिक करायची आहे. तुम्हाला अनलिस्टेड ठेवायची नाही. अनलिस्टेड कधीपर्यंत ठेवायची आहे की जोपर्यंत तुमचा व्हिडिओ हा यूट्यूबवरती अपलोड होत आहे तोपर्यंत. एकदा फायनली तुमचा व्हिडिओ अपलोड झाला तिथे कॉपीराईट आला नाही किंवा कोणत्याही कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईकमध्ये तुमचा व्हिडिओ अटकला नाही तुम्हाला लगेच काय करायचं आहे तुमचा व्हिडिओ एका पर्टिक्युलर टाईममध्ये की ज्या टाईममध्ये तुमचा व्हिडिओ काय होणार आहे व्हायरल होणार आहे किंवा जास्तीत जास्त ऑडियन्स काय असणार आहे ॲक्टिव्ह असणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ तुमचा पब्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बघा बॅक जायचं आहे. बॅक केल्यानंतर ऑडियन्समध्ये नो इट्स नॉट मेड फॉर किड्स. आता तुम्हाला इथे काय होतं आहे ऑटोमॅटिकली कधी काही इथे काय होते ही सेटिंग यूट्यूबकडून चेंज केली जाते. तर तुम्हाला बघून घ्यायचं आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये जी सेटिंग आहे ती नो इट्स नॉट मेड फॉर किड्स या पद्धतीने सेटिंग काय पाहिजे आहे तुम्हाला पाहिजे आहे की ज्यामुळे काय होईल तुमचा व्हिडिओ हा योग्य ऑडियन्सपर्यंत काय केला जाईल पाठवला जाईल. त्यामुळे तुमच्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येण्यासाठी मदत होईल. कारण योग्य ऑडियन्सपर्यंत व्हिडिओ जर गेला नाही तर तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येणार नाही. ठीक आहे, तर त्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आहे. सिम्पली बघा आता तुम्हाला शो मोर या ऑप्शनवरती जायचं आहे. इथं सगळी गडबड आहे सेटिंगची. आता तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसत आहे. डिस्क्रिप्शन तर तुम्हाला मी ज्या पद्धतीने ॲड करायला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने डिस्क्रिप्शन ॲड करायचं त्या पद्धतीने तुम्हाला डिस्क्रिप्शन ॲड करायचं आहे. त्यानंतर बघा लोकेशन. आता भरपूर जण काय करतात लोकेशनकडे इग्नोर करता. पण लोकेशन जोपर्यंत तुम्ही परफेक्ट सिलेक्ट करत नाही तोपर्यंत परफेक्ट एरियामध्ये परफेक्ट कंट्रीमध्ये तुमचा व्हिडिओ दाखवला जाणार नाही. आता जर सपोज तुम्ही व्हिडिओ मराठीमध्ये बनवत आहात आणि इथं जर तुमची सपोज अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया कंट्री सिलेक्ट झाली तर तुमची व्हिडिओ ही बघितलीच जाणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मराठी फक्त काय केली जाते महाराष्ट्रामध्ये म्हणजेच इंडियामध्ये बघितली जाते. त्यामुळे तुम्हाला इथं कंट्री जी आहे ती इंडिया सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता बघा माझी चुकी कुठे झाली होती ती पण तुम्हाला दाखवते. ठीक आहे, त्यानंतर बघा मॉनिटायझेशन. इथे ॲड्स प्रॉडक्ट्स पेड प्रमोशन अँड ब्रँड असे 4 ऑप्शन आहे. त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला असेल तर तुम्हाला ऑन ऑप्शन काय करायचं आहे ऑन करायचं आहे. जर नसेल तर ऑटोमॅटिक तो ऑफच असणार आहे. ठीक आहे, पण इथं जोपर्यंत तुम्ही ऑन करत नाही तोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज जरी असला तोपर्यंत तुम्हाला यूट्यूबकडून 1 रुपयाही मिळणार नाही. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला मॉनिटायझेशन व्हिडिओ अपलोड करतानाच ऑन करायचं आहे. त्यानंतर बघा टॅग प्रॉडक्ट. चॅनल मॉनिटाईज असेल तर तुम्ही काय करू शकता प्रॉडक्ट हे टॅग करू शकता. म्हणजे तिथं फ्लिपकार्ट मित्रा टिरा ह्या पद्धतीचे काय असतात सोशल मीडिया असतात. तिथून तुम्हाला जो प्रॉडक्ट आवडेल किंवा ज्या प्रॉडक्टवरती तुम्हाला वाटते की कमिशन मिळू शकते किंवा तुमचे जे ऑडियन्स आहे ते खरेदी करू शकता या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे प्रॉडक्ट ॲड करायचे आहे. हा विषय वेगळा आहे. आपला विषय आहे की प्रमोशन किंवा आपले व्ह्यूज का थांबलेले आहेत. तर बघा पेड प्रमोशन अँड ब्रँड्स. तुम्हाला इथं यस आणि नो हे 2 ऑप्शन दिसत आहे. तिथं तुम्हाला सध्या तरी नो करायचं आहे कारण तुम्ही कोणतंही पेड प्रमोशन ह्या व्हिडिओमध्ये करत नाहीये. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला नो ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा बॅक गेल्यानंतर कोलॅबरेशन कमेंट लाईक्स अँड रिमिक्सिंग
आता इथं भरपूर जण चुकी करतात, जी मी पण करत होती. आता इन्व्हाइट कोलॅबरेटरमध्ये जर तुम्हाला कोणाला कोलॅबरेट करायचं असेल तर तुम्ही इन्व्हाइट करू शकता. ती प्रोसेस काय आहे ती मी ऑलरेडी एक सिंगल व्हिडिओ घेतलेला आहे की ज्यामध्ये A to Z प्रोसेस सांगितलेली आहे कोलॅबरेशनची. ठीक आहे. त्यानंतर बघा कमेंट्स ऑन. तुम्हाला इथं कमेंट्स ऑन ठेवायची आहे. भरपूर जण काय करता, हा ऑप्शन बंद ठेवता, ऑफ ठेवता. यामुळे काय होतं, तुमच्या चॅनलवरती कमेंट्स येत नाही. मग यूट्यूबचा व्हिडिओ आपला व्हायरल कधी करतो यूट्यूब, की ज्या वेळेस तुमच्या चॅनलवरती एंगेजमेंट दिसते. ज्या वेळेस तुमच्या चॅनलवरती एंगेजमेंट दिसेल त्याच वेळेस तुमचे व्हिडिओ काय होणार आहे, व्हायरल होणार आहे. मग एंगेजमेंट यूट्यूबला कशातून दिसते, तर कमेंट्समधून दिसते. त्यामुळे तुम्हाला कमेंट्स इथं ऑन ठेवायचे आहे, की ज्यामुळे तुम्हाला यूट्यूबला कळेल की ह्या व्हिडिओजवरती, ह्या चॅनलवरती जास्तीत जास्त ऑडियन्सची एंगेजमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला बघायचं आहे शो लाईक्स. लाईक पण काय करायचे, ऑन ठेवायचे आहे. तुम्हाला स्वतःला कळेल की तुमचा व्हिडिओ किती लोकांना आवडत आहे, किती तुम्हाला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, किंवा व्हिडिओमध्ये लोकांना आवडलं नाही म्हणून व्हिडिओला कमी लाईक आले. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करू शकता, स्वतः काय करू शकता, इम्प्रूव्हमेंट करू शकता किंवा सुधारणा करू शकता. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शॉर्ट रिमिक्सिंग. आता भरपूर जण, मी स्वतः काय करायचे, डोंट अॅलो रिमिक्सिंग. मला वाटायचं की माझा कंटेंट कोणी रिमिक्स करायला नको किंवा कोणी वापरायला नको. पण इथे काय होते, आपला जो चॅनल आहे तो खऱ्या अर्थाने डाऊन होत आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, अॅलो व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग. आता का करायचं आहे, तर भरपूर जण आपला आवाज पण आणि आपला व्हिडिओ पण काय करणार आहे, रिमिक्स करणार आहे. मग जितकं जास्त तुमच्या व्हिडिओचं रिमिक्स केलं जाईल, समजून जा, तितकाच जास्त तुमचा व्हिडिओ काय करेल, रँक करेल. रँक आल्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त काय केला जातो, व्हायरल केला जातो. त्यामुळं हा पॉईंट आजपासून तुम्हाला काय करायचा आहे, अॅलो व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग. असंही तुमचा व्हिडिओचं कोणी रिमिक्स केला, तुम्हाला तर काही तोटा होणार नाही. फक्त झालं तर फायदा त्यांना होणार आहे, पण त्यांना फायदा झाल्यामुळे जर आपल्याला तोटा होत नाही आहे, पण ठीक आहे, करू द्या रिमिक्स. पण ह्यामुळं फायदा तुमचा हा होणार आहे की तुमचा रिमिक्समुळे जेवढे जास्तीत जास्त तुमच्या व्हिडिओजवरती रिमिक्स येते, तेवढा जास्तीत जास्त काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होणार आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आता बघा बॅक आल्यानंतर अल्टर ॲट्रिब्यूट्समध्ये अल्टर कंटेंट, कॅटेगरी, टॅग्स आणि लायसन्स. आता सगळ्यात महत्त्वाची चूक मी इथे केलेली, जी आत्तापर्यंत मला माहीत नव्हती. मला काय वाटलेलं बघा, अल्टर कंटेंट इथं काय करायचं आहे, तुम्हाला येस नो करायचं आहे, कारण तुम्ही कोणाचाही अल्टर कंटेंट वापरत नाहात. तुमचा स्वतःचा ओरिजिनल कंटेंट ह्या व्हिडिओमध्ये आहे. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला नो ठेवायचं आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं कॅटेगरी. आता कॅटेगरीमध्ये बघा यूट्यूबने आता आपल्याला डायरेक्टली इथं काय केलेले आहे, कॅटेगरी शो केलेला आहे. पहिले कसं होतं, तुम्ही वायटी स्टुडिओमध्ये म्हणजे क्रोमला गेल्यानंतर तिथे तुम्ही काय करायचे, तुमच्या चॅनलची कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये डबल कॅटेगरी सिलेक्ट करावी लागत नव्हती. मग मी तेच केलेलं की माझ्या वायटी स्टुडिओमध्ये जर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे, ती सिलेक्ट करण्याची गरज नाही आहे. पण ॲटोमॅटिकली यूट्यूबने काय केलं, मी ही चॅनल कॅटेगरी सिलेक्ट न केल्यामुळं माझी एज्युकेशन कॅटेगरी काय केलेली, यूट्यूबने सिलेक्ट केलेली. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, माझे व्हिडिओ जवळपास लगातार 10 ते 15 दिवसांमध्ये म्हणजे मला पाहिजे तेवढे व्ह्यूज येत नव्हते. म्हणजे मी ज्या व्ह्यूजमध्ये सॅटिस्फाय नव्हते ते व्ह्यूज म्हणजे 2000, 3000, 1000, मग यावरती मी सॅटिस्फाय नव्हते. कारण माझ्या व्हिडिओजला म्हणजे मागे जर तुम्ही बघितलं, प्रत्येक व्हिडिओजला की कोणताही व्हिडिओ अपलोड करा, 10,000, 12,000, 13,000, काही व्हिडिओज 50,000, काही हजार, 35,000. मग अचानक एवढा स्लॅक का आला. आता बघा भरपूर ऑडियन्स मला सांगतं की मॅडम आमच्या व्हिडिओजला पहिले 1000च्या वरती व्ह्यूज यायचे किंवा 2000च्या वरती व्ह्यूज यायचे, पण आता जर जनरली बघितलं आमच्या व्ह्यूजला 50च्या वरती व्ह्यूज जात नाही. मग कारण काय आहे, तर बघा इथे कारण लपलेलं आहे. आता भरपूर जणांना काय असतं, चॅनलची कॅटेगरी ती माहीत नसते. तर बघा तुम्ही जर ब्लॉग बनवत असाल तर ब्लॉगसाठी तुम्हाला एंटरटेन काय करायचे आहे, कॅटेगरी ही सिलेक्ट करायची आहे. तुम्ही जर कॉमेडी रिलेटेड ब्लॉग बनवत असाल तर तुम्हाला कॉमेडी काय करायचं आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बघा तुम्ही ॲनिमेशन करत असाल, म्हणजे कार्टून व्हिडिओ बनवत असाल किंवा एखादी फिल्म बनवत असाल छोटी मोठी, तर तुम्हाला फिल्म अँड ॲनिमेशन काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही ऑनलाईन गेमिंग खेळत असाल तर गेमिंग ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला फक्त मी जस्ट पटापट सांगते, ठीक आहे. कारण भरपूर जण मला विचारत असतात की मॅडम आमच्या चॅनलची कॅटेगरी कोणती आहे, प्लीज सजेस्ट करा. तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमची कॅटेगरी आजपासून सिलेक्ट करायची आहे, की नक्कीच त्यामुळे काय होईल, योग्य ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ हा काय केला जाईल, यूट्यूबकडून बूस्ट केला जाईल किंवा पुश केला जाईल. तर त्यानंतर बघा काही जण कुत्र्याचे व्हिडिओ बनवतात किंवा मांजरीचे व्हिडिओ बनवतात, ते त्यांना पेट्स अँड ॲनिमल्समध्ये काय करायचे आहे, ते व्हिडिओ काय करायचे आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बघा आता मी टेक्नॉलॉजी रिलेटेड काय करत असते, व्हिडिओ बनवत असते, म्हणजे यूट्यूब टेक्नॉलॉजी रिलेटेड. मग इथं मला सायन्स अँड टेक्नॉलॉजी काय करणं गरजेची होती, कॅटेगरी सिलेक्ट करणं गरजेची होती. पण जनरली मी काय केलं, मी इथं कॅटेगरी सिलेक्ट न केल्यामुळे यूट्यूबने काय केलेलं, ॲटोमॅटिक माझ्या ज्या चॅनलची कॅटेगरी होती किंवा व्हिडिओची कॅटेगरी होती ती एज्युकेशन सिलेक्ट केलेली, आणि त्यामुळं माझ्या व्हिडिओचे जे व्ह्यूज होते ते 1000-2000 वरती काय केले होते, अटकले गेले होते. पण यानंतर माझ्या व्हिडिओजवरती तुम्ही चॅनलला बघू शकता की नक्कीच परत काय होणार आहे, व्ह्यूज हे बूस्ट होणार आहे. तर त्यानंतर बघा आता भरपूर जणांना महत्त्वाचा प्रॉब्लेम माहीत नसतो. आता यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे.
आता बॅक गेल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्ही सेटिंग केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. बघा, जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तर व्हिडिओ अपलोड करताना मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्टेप्स सांगितलेल्या आहे त्या स्टेप्स काय करायच्या आहे, तुम्हाला फॉलो करायच्या आहे. म्हणजे तुमची ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही कामं होणार आहे. व्हिडिओ कसा प्रमोट करायचा किंवा तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना कोणत्या चुका करता किंवा व्हिडिओ एक्झॅक्ट पद्धतीने अपलोड कसा करायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत समजल्या असतील. पण बघा, योग्य पद्धतीने जर तुम्ही हे सगळं करून तुमचा व्हिडिओ प्रमोट होत नसेल तर नक्की तुमचा व्हिडिओ कोणत्या पद्धतीने प्रमोट करायचा तर ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगते. ठीक आहे, तर तुम्हाला इथं सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, मी काय केलेलं आहे, माझं यूट्यूब ओपन केलेलं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर मला काय करायचं आहे, माझा जो व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओला परफेक्ट टायटल लावलेला आहे, परफेक्ट थंबनेल लावलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन कीवर्ड सगळं प्रॉपर आहे, पण तरी माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही. मधला कंटेंट पण एकदम छान आहे की एकदम इम्प्रेसिव्ह आहे की कोणी तो कंटेंट न बघितल्याशिवाय जाणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली त्यासाठी तुमच्या यूट्यूब पेजवरती जायचं आहे. यूट्यूब पेजवरती गेल्यानंतर तुमचं जे चॅनल पेज ओपन होणार आहे तिथं तुम्हाला खाली दिसत आहे युअर व्हिडिओज. त्या युअर व्हिडिओ ऑप्शनवरती जायचं आहे. तुम्हाला कोणता तरी एक पर्टिक्युलर व्हिडिओ काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. व्हिडिओच्या समोर तुम्हाला 3 डॉट्स दिसत आहे, त्या 3 डॉट्सवरती जायचं आहे. 3 डॉट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला वरती फर्स्टला आधी हा ऑप्शन थोडा खाली यायचा, 3 नंबरला यायचा. आता तो यूट्यूबने अपडेट केलेला आहे, 1 नंबरला दिलेला आहे, कारण तो नवीन यूट्यूबरसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणून. ठीक आहे, तर तुम्हाला प्रमोट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रमोट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल व्हॉट्स युअर मेन गोल, ऑडियन्स ग्रोथ, व्हिडिओ व्ह्यूज, वेबसाईट व्हिजिट. आता आपण वेबसाईटचं काही काम करत नाही, पण बघा, ऑडियन्स ग्रोथ कधी होणार आहे की जेव्हा तुमच्या व्हिडिओजवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, व्हिडिओ व्ह्यूज, आणि त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ प्रमोट कराल, प्रमोट केल्यानंतर तुमच्या व्हिडिओचं टायटल, तुमच्या व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन असेल किंवा तुमच्या व्हिडिओचा जो लोगो असेल किंवा तुमचा व्हिडिओ कोणत्या पद्धतीने जे ऑडियन्स आहे ज्यांनी यूट्यूब ओपन केल्यानंतर ह्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ काय होणार आहे, तुमच्या ऑडियन्सला शो होणार आहे. आता तुम्ही भरपूर वेळेस बघू शकता की तुम्ही यूट्यूब ओपन केल्यानंतर होम पेजवरती स्पॉन्सर्ड म्हणून एखादा व्हिडिओ येतो, मग त्या व्हिडिओला प्रमोट केलेलं असतं म्हणून यूट्यूब काय करतो, त्या व्हिडिओच्या खाली स्पॉन्सर्ड लिहितो. ठीक आहे, तर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता बघा, त्यानंतर प्रमोट व्हिडिओ. आता हू विल सी युअर प्रमोशन, तुमचं प्रमोशन हे कोण कोण बघू शकतं. ठीक आहे, किंवा कोणाकोणाला तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्हाला लोकेशन इथं इंडिया सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुमचं प्रमोशन हे काय होणार आहे, खऱ्या अर्थाने लागू होणार आहे. मग लोकेशनमध्ये तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचं आहे. ॲड लोकेशनमध्ये काय करायचं आहे, इंडिया टाईप करून काय करायचं आहे, डन करायचं आहे. त्यानंतर युरोपियन पॉलिटिकल ॲड्स, या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला नो दिस प्रमोशन डझंट हॅव EU पॉलिटिकल ॲड्स, या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि डन करायचं आहे. त्यानंतर जेंडर, ऑल जेंडर्स काय करायचे आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे, कारण तुमचा व्हिडिओ जो आहे मेल फिमेल हे दोघेही बघणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता कुकिंगचे व्हिडिओ आहे, तुम्ही म्हणाल की नाही फक्त महिलाच आमचे व्हिडिओ बघतात, पण काय सांगता येतं, एखाद्या जेंट्सला पण कुकिंगमध्ये इंटरेस्ट असू शकतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन काय करायचे आहे, ऑन करायचे आहे आणि डन करायचं आहे. त्यानंतर बघा, एजेस. आता तुमचे व्हिडिओ 18 वर्षाच्या वरील जवळपास सगळे ऑडियन्स काय बघणार आहे, तुमचे व्हिडिओ बघणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळे जे एजेस आहे ते सगळे एजेस काय करायचे आहे किंवा सगळे वयोगटातील लोक काय करायचे आहे, सिलेक्ट करायचे आहे आणि डन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती जायचं आहे. आता बघा, हाऊ मच डू यू वॉन्ट टू स्पेंड. आता फक्त इथं काय होणार आहे, यूट्यूबने हे प्रमोशन फ्री दिलेलं नाही आहे. इथे तुम्हाला 100 ते 200 रुपये काय करायचे आहे, खर्च करायचे आहे. की ज्या वेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून पण तुमच्या व्हिडिओजला कुठेतरी यूट्यूब बूस्ट करत नाही, तर तुम्हाला अवघ्या एका व्हिडिओला काय करायचं आहे, प्रमोट करायचं आहे. जास्त व्हिडिओला लगेच प्रमोट करायचं नाही आहे. तर इथं यूट्यूबने बजेट दिलेलं आहे, ड्युरेशन दिलेलं आहे. अवघे आपण काय करू, 100 रुपये सिलेक्ट करू. बघा, तर 100 रुपयामध्ये तुम्ही बघू शकता की यूट्यूब जवळपास आपल्या व्हिडिओचे 17,000 इम्प्रेशन, हे 17,000 इम्प्रेशन काय करणार आहे, यूट्यूब ऑडियन्सपर्यंत पाठवणार आहे. आणि 100 रुपयात 17,000 इम्प्रेशन म्हणजे खूप झाले. ठीक आहे, तर तुम्ही एका व्हिडिओसाठी 100 रुपये पेड प्रमोशन हे करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ड्युरेशन 7 दिवसासाठी का 5 दिवसासाठी हे पैसे खर्च करायचे आहे ते तुम्ही ॲड करू शकता. आता बघा, मी 3 दिवसासाठी जर 100 रुपये सिलेक्ट केले तर यूट्यूब काय करणार आहे, एका दिवसाला जवळपास माझे 33.33 पैसे काय करणार आहे, एका दिवसाला सेंड करणार आहे. म्हणजे हसू येतं, पण बघा, यूट्यूब 33 रुपयात आपले काय करणार आहे, एका दिवसात आपला व्हिडिओ काय करणार आहे, प्रमोट करणार आहे. त्याचे यूट्यूब आपल्याकडून 33 रुपये घेत आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला प्रमोट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं प्रमोट ऑप्शनवरती क्लिक कराल, ऑटोमॅटिक काय होईल, तुमचा व्हिडिओ हा प्रमोट होईल. ठीक आहे,
बघा, ज्या वेळेस तुमचं प्रमोशन हे यूट्यूबकडून ॲग्री केलं जाईल, तुम्हाला तुमच्या मेलला एक मेल येईल. तो मेल जर इंग्लिशमध्ये आलेला असेल तर तो तुम्हाला मेल कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्या मेलचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि ChatGPTला अपलोड करायचा आहे आणि ChatGPTला विचारायचं आहे, मला हे इंग्लिश कळत नाही, मला मराठीमध्ये समजून सांग. मग ChatGPT काय करेल, तुम्हाला टोटली ते मराठीमध्ये एक्सप्लेन करेल. मग त्या पद्धतीने जर तुम्हाला कळालं की आपलं प्रमोशन यूट्यूबने ॲग्री केलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला त्या ॲप प्रमोशनवरती ॲक्सेप्ट करून ते तुमचे ₹100 आहे ते फोनपेने काय करायचे आहे, पे करायचे आहे. आणि ह्या पद्धतीने काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ हा प्रमोट होणार आहे पेड प्रमोशनने. ठीक आहे. पण तर बघा, ह्या पद्धतीने जर तुमचा एखादा व्हिडिओ यूट्यूब जर व्हायरल करत नसेल, तुमच्या व्हिडिओवरती टायटल चांगलं असेल, थंबनेल चांगलं असेल, डिस्क्रिप्शन चांगलं असेल, कुठेही यूट्यूब तुमचा व्हिडिओ व्हायरल करायला तयार नसेल, तर तुम्हाला ह्या पद्धतीने काय करायचं आहे, मी ज्या सेटिंग सांगितलेल्या आहे त्या सेटिंग चेक करायच्या आहे. आणि त्या सेटिंग चेक केल्यानंतर काय करायचं आहे, त्या सेटिंग जर बरोबर असतील तर ह्या पद्धतीने तुम्हाला ₹100 देऊन तुमचा व्हिडिओ काय करायचा आहे, प्रमोट करायचा आहे. तर बघा, अशाच पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती काय करत असते, यूट्यूब संबंधित डेली टिप्स, नवनवीन अपडेट्स आणि तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी रेग्युलर व्हिडिओ किंवा तुमच्या जे कमेंट्स असतात त्या कमेंट्समध्ये ज्या तुमच्या शंका असतात त्या शंकांचं निरसन असं सगळं आपल्या चॅनलवरती काय करत असते, घेऊन येत असते. तर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच रेग्युलर नवनवीन टिप्स तुम्हाला काय करायच्या नाही, मिस करायच्या नाहीये. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.